जळगाव जामोदच्या कृष्णानगरमध्ये 8 लाखांची घरफोडी, चोरटे पसार. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांसमोर आव्हान. शहरातील कृष्णानगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचं कुलूप तोडून तब्बल 8 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कृष्णानगर येथे राहणारे मनोज वासुदेव वानखडे हे तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवतात. 5 मार्च रोजी ते आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर त्यांनी मेडिकलच्या दुकानाचे कुलूप तुटलेलं आढळलं. दुकानातील ड्रॉवर आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. वरच्या मजल्यावर जाऊन पाहिलं असता लग्नातील सोन्याचा राणीहार, नेकलेस, पोत, अंगठी आणि कानातील फुले असा एकूण 8 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी मनोज वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात 3 चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 305A 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करतात. फिर्यादी वानखडे यांनी 3 चोरटे गावठी कट्टा, चाकू आणि मोटरसायकलसह चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही पुरावे पोलिसांना सादर केलेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून तपास संथगतीने सुरू असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. जळगाव जामोद शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून या प्रकरणात तातडीनं ठोस कारवाई करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होते. पोलिसांनी वेळेस लक्ष न दिल्यास अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे, असं मत फिर्यादी वानखडे यांनी व्यक्त केलं. पोलीस प्रशासन कधी सक्रिय होणार? या गंभीर घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन चोरट्यांना जेरबंद करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी प्रभावी पावलं उचलणं गरजेचं आहे. माझं नाव मनोज वासुदेव वानखडे. आमच्या इथं 6/3/2025 सकाळी 4:26 चोरी झाली. त्या ठिकाणी आमच्या घरचे दागिने साधारणतः 80 ते 85 ग्रॅमचे दागिने, त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघितलं तर 8 ते 9 लाख हे संदिग्ध व्यक्तीने म्हणजे चोरांनी त्यांनी नेलं. त्या ठिकाणी सकाळी ते 4:26 इथं आले आणि 20 मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले. तसंच त्यामध्ये संशयित एक व्यक्ती जो होता. किती रुपयाचा दागिने? दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या 8 ते 9 लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे. आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि 2 व्यक्ती बाहेर होते. त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला. आज त्या गोष्टीला 3 दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही. अशाच घटना ह्या नेहमी घडत राहतात. आपल्या परिसरात उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील. 1 महिन्या अगोदर सुनगावला अशीच घटना झाली. 4 लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला, दागिने नेले, पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत. त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली. त्याच्या अगोदर आसलगाव येथेही त्या ठिकाणी चोरी झाली. त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले. तसंच त्याच्या अगोदर दुधलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले. आम्ही त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हे आमच्याकडे आहेत, ते पोलिसांना आम्ही दिले, पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही. मी तुमच्या वतीने, चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं, अन्यथा अशा चोऱ्या होत राहतील. या संदिग्ध व्यक्तीजवळ गनही होती, म्हणजे गावठी कट्टा, तसेच चाकूही आढळून आला. अशात जर कोणाचं आमच्या जीविताला काही झालं असतं, आमची मुलं बाळं असतात, तर याला जबाबदार कोण आलं असतं? या गोष्टीत प्रशासनाने आम्हाला जबाब द्यावी ही विनंती. धन्यवाद.